प्रेक्षकांनो, लपंडाव या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता कान्हा हा सखीपासून कायमचा दूर होतो की काय अशी कान्हाला भीती आहे. कारण की सखीने जे पाऊल कान्हासाठी उचललेलं आहे ते मात्र धक्कादायक तर असणारच आहे. त्याचबरोबर हा सुरू झालेला लपंडाव हा खरंच सरकार कान्हाचा आहे की दुसरंच यांच्यासोबत कोणीतरी लपंडाव खेळतंय हे पाहणे सुद्धा इंटरेस्टिंग होणार आहे. प्रेक्षकांनो, लपंडाव ही मालिका आता वेगळ्याच टर्नवर आलेली आहे, ज्यामध्ये प्रत्येक गोष्ट ही आपल्याला सस्पेन्स दिसून येते. कारण की अंत असती प्रारंभ हे कोण आहे आणि त्यानंतर सरकार आणि त्याचबरोबर तेजस्विनी कामतचा हा व्हिडिओ शूट करून त्या व्यक्तीला काय असं प्राप्त झालेलं आहे. त्याचबरोबर आता जेव्हा कान्हाचं सत्य हे सखी समोर आल्यानंतर आता सखी कान्हाबद्दल कोणता विचार करू शकते आणि तसेच आपण पाहतो की अपर्णा किर्लोस्करांच्या मनामध्ये जे काही कान्हाच्या लग्नाचं स्वप्न त्या रंगवत आहेत, त्यानंतर कान्हा आता सखीला सोडून दुसऱ्या कोणासोबत लग्न करणार का हे पाहणे सुद्धा तितकेच इंटरेस्टिंग होणार आहे. कारण की ज्या पद्धतीने राजलक्ष्मी किर्लोस्कर बोलत आहेत की आता कामत कुटुंबाचा आणि माझा काही संबंध नाही, ती मुलगी जरी चांगली असली तरीही मला कानापासून तिला खूप दूर ठेवायचं आहे. कारण या कामत कुटुंबामुळे जे काही माझ्या भूतकाळात घडलं ते मी कधीच विसरू शकत नाही. सरकार सोबत जे काही घडलं ते तिच्या कर्माची फळं होती, परंतु खरंच सरकार ही या जगात नसेल तर माझा उद्देश खरं तर साध्य झालाच आहे. परंतु अशा पद्धतीने तिला मरण येता कामा नये असं मला वाटत होतं. तिला तिच्या चुकीची जाणीव व्हावी असं वाटत होतं, असा राजलक्ष्मी विचार करत असते. आणि त्यामुळे ती म्हणते की मी या कामत कुटुंबियापासून मी कान्हाला दूर घेऊन जाणार आहे असा राजलक्ष्मीचा विचार असतो. परंतु प्रेक्षकांनो, आपण पाहतो की जे कान्हाच्या आयुष्यात वादळ येत आहे त्याची आता सुरुवात झालेली आहे. कारण की राजलक्ष्मी किर्लोस्कर अक्षय तृतीयानिमित्त कामत कुटुंबियाकडे येतात खरं, परंतु त्याचबरोबर आपण पाहतो जो धक्कादायक खुलासा होतो जेव्हा सरकार स्वतःहून सांगते की तू कान्हा का खोटं बोललास, तू माझं सत्य सांगण्याचा प्रयत्न करतोयस, माझं खरं खोटं करण्याचा प्रयत्न करतोयस, परंतु तू का सखीला सांगत नाहीयेस की तूच कान्हा कबीर किर्लोस्कर आहेस, तूच कबीर देवदत्त किर्लोस्कर आहेस, हे तू का सांगू शकला नाहीस. आणि आपण पाहतो की आता सरकारला सत्य समजलं आहे, पण यानंतरचा सरकारचा डाव जो असणार आहे तो मात्र कान्हासाठी धक्कादायक ठरू शकतो. कारण की आपण पाहतो इकडे मात्र अपर्णा ही कान्हाच्या लग्नाचा विचार करत असते आणि त्यानंतर तिला असं वाटत असतं की माझ्या कान्हाचं जेव्हा लग्न होईल तेव्हा मात्र सगळं काही त्याच्या आयुष्यात छान होईल आणि माझं कुटुंब हे पूर्ण होईल. आपण पाहतो की किरण जेव्हा अपर्णाला घेऊन बाहेर फिरायला आलेला असतो त्यानंतर तो कान्हाला भेटतो आणि किरण आणि कान्हा बोलत असताना मात्र अपर्णा एका जोडप्याला बघून त्यांची नजर काढते आणि ती त्या जोडप्यामध्ये तिच्या कान्हाला पाहत असते. कान्हा इकडे घाबरून जातो की आई कुठे, आणि त्यानंतर समजतं की ती एका जोडप्याला बोलतेय. खरं तर किरणने याबद्दल कान्हाला बोललेलं असतं की कान्हा, मला असं वाटतं की आता तुझ्या आईचं जे स्वप्न आहे म्हणजे तुझी आई खरंच असा विचार करू शकते, आता त्या बऱ्या होत चालल्यात, तर त्यांच्या मनामध्ये एक गोष्ट येते ती म्हणजे तुझ्या लग्नाची. त्यानंतर मात्र कबीर म्हणजे कान्हा सांगतो की हो ते तर साहजिकच आहे, पण मला माहितीये किरण की मला काय करायचं आहे. एकदा का माझं सत्य सगळ्यांना समजलं त्यानंतर मात्र मी सखीचं मन जिंकूच शकतो आणि त्यानंतर सखी माझ्या आयुष्यात ही कायमची कबीर किर्लोस्करांची बायको म्हणून असेल असं स्वप्न कान्हा रंगवत असतो. आणि इकडे मात्र सखी आपण पाहतो की कान्हासोबतच्या पुढच्या आयुष्याचा विचार करत असते. परंतु सरकारने जो डाव टाकलेला असतो तो डाव आता सरकारवर उलटणार की कान्हावर हे पाहायचं आहे. कारण की ज्या पद्धतीने राजलक्ष्मी किर्लोस्कर ही इन्व्हिटेशनसाठी नकार देते, ती म्हणते की नाही येऊ शकत मी, तुमचं आणि माझं कधीच जमू शकत नाही. आता जरी सरकार नसली तरी तुम्ही कामत आहात आणि तुमच्याकडे फक्त तमाशा पाहायला मिळतो, तुम्ही कधीच शांततेत जीवन जगूच शकत नाहीत असं मात्र स्पष्टपणे आपण पाहतो की राजलक्ष्मी ही परसूला बोलत असते. त्यानंतर सखीच्या बोलण्यानंतर मात्र राजलक्ष्मी ही यायला तयार असते. कारण की सखी म्हणते तुम्हाला कामत कुटुंबियाच्या घरचं इन्व्हिटेशन नाहीये, तर तुमची नात तुम्हाला घरी बोलवतीये तिच्या हातचं जेवण खायला आणि त्यानंतर तिच्या हातची आमरस पोळी खाण्यासाठी मी तुम्हाला बोलवतीये असं समजून तर तुम्ही येऊ शकता ना. आणि नातीच्या हट्टापुढे आजी नाही म्हणू शकत नाही असं मी ऐकलंय. आता मात्र राजलक्ष्मी जे काही ऐकते त्यानंतर तिला नाही म्हणत नाही आणि ती म्हणते की ठीक आहे मी येईल उद्या. आणि त्यानंतर आपण पाहतो की फोन ठेवल्यानंतर राजलक्ष्मीच्या तोंडून निघून जातं की मुलगी खरंच खूप गोड आहे.
परंतु त्यानंतर लगेच ती विचार बदलते, कारण की राजलक्ष्मी खूप विचाराने राहत असते, कारण की सतत तिच्या डोळ्यासमोर फक्त तिचा भूतकाळ येत असतो. तिच्या घरामध्ये जे काही घडून गेलेलं असतं ते तिला सतत दिसत असतं आणि त्यामुळे फक्त सूड भावना ही आता जिवंत राहिलेली आहे असं मात्र राजलक्ष्मी विचार करत असते. इकडे आपण पाहतो की आता कानाला कळालंय की उद्या मा येणार आहे आणि ती किरण सोबत येते. त्यानंतर आपण पाहतो की आता काना हा मोबाईल शॉपीवर फोन करून विचारतो की फोन व्यवस्थित झालाय ना. त्यानंतर ते सांगतात की हो, फोन तर व्यवस्थित झालाय, तो तुम्हाला उद्या मिळून जाईल. काना बजावून सांगतो की फोन हा फक्त तुम्ही मलाच द्यायचा आहे, कोणीही मागितलं तरीही तो फोन कोणाच्या हाती पडता कामा नये, फोन माझ्याच हातात द्यायचा आहे असं मात्र काना तिथे स्पष्टपणे सांगतो. मित्रांनो, दुसरा दिवस उजाडतो, सखी छान तयार होत असते आणि तेव्हा मात्र सखीचं जे मंगळसूत्र असतं ते मात्र तिच्या केसामध्ये अडकतं. काना मात्र सखीकडेच पाहत असतो, ती खूप सुंदर दिसत असते आणि त्यानंतर सखी म्हणते की हे मंगळसूत्र माझ्या केसात अडकलंय. काना काना म्हणतो मी मदत करू शकतो. त्यानंतर काना सखीचं मंगळसूत्र काढण्याचा प्रयत्न करतो, परंतु ते निसटतं. तेवढ्यातच काना ते मंगळसूत्र पकडतो आणि तेव्हा मात्र सखी म्हणते की कशी गंमत आहे ना, हे मंगळसूत्र घालण्यासाठी मी धडपडत असते, आता त्याला व्यवस्थित करत असते, त्याला जपत असते आणि गळ्यातून थोडंही आजूबाजूला झालं की माझं लक्ष जातं आणि आता ते केसात अडकलं होतं तेव्हा सुद्धा माझं मन मात्र बेचैन झालं होतं. असं कसं होतं ना काना, कारण की हेच मंगळसूत्र मी साईबाबा समोर काढून टाकण्याचा विचार करत होते, परंतु दाभाडे मावशींनी मला या धाग्याचं, या मंगळसूत्राचं जे महत्त्व सांगितलं ते मला थोडंसं पटलं आणि त्यानंतर हे मंगळसूत्र माझ्या गळ्यातच राहिलं आणि आता किती गोष्टी बदलल्यात. हे मंगळसूत्र माझ्या गळ्यातून मी कधीच काढू शकत नाही असं मात्र सखी ही कानाला बोलत असते. कानाला सखीचं हे सगळं काही समजत असतं, तो तिच्या भावनांचा आदर करत असतो, परंतु आता सखी तेच मंगळसूत्र काढून कानाच्या हातात ठेवणार आहे याची कल्पना सुद्धा काना कधीच करू शकत नाही आणि सखीने सुद्धा या गोष्टीचा कधीच विचार केला नाही की तिने हे अशा पद्धतीने मंगळसूत्र काढून कानाच्या हातात ठेवलेलं आहे. कारण की मित्रांनो, प्रसंगच असा घडणार आहे. आपण पाहतो की त्यानंतर आमरस हे आता सखी आणि कानाला बनवायचं असतं, परंतु इकडे कानाला फोन मिळणार असतो, त्यामुळे काना उत्सुक असतो, कारण की एकदा का फोन मिळाला तर सरकारचे सगळे पत्ते हे मला समजतील आणि त्यानंतर सरकार कुठे आहे हे सुद्धा मला कळेल असा विचार हा कानाचा असतो. त्यानंतर आपण पाहतो की सखी मात्र कानाला म्हणते की काना लवकरात लवकर खाली ये, कारण की आपल्याला आमरस बनवायचा आहे. राजलक्ष्मी किर्लोस्कर घरी येण्या अगोदर आपली पूर्ण तयारी झाली पाहिजे. आणि तेव्हा मात्र काना म्हणतो की हो, मला माहिती आहे त्या कधी येणार आहे. तेव्हा मात्र सखी म्हणते म्हणजे तुला माहिती आहे, म्हणजे तुला त्यांनी फोन केला होता, तू त्यांच्याशी बोललास काना आणि त्यांनी तुझ्याशी का फोन केला असं सुद्धा आपण पाहतो की सखी कानाला प्रश्न करत असते. त्यानंतर मात्र काना म्हणतो असं नाहीये, किरण माझा जो मित्र आहे ना त्याने मला सांगितलं आणि तोच बहुतेक त्यांना घेऊन येणार आहे असंही मला कळालं आहे, त्यामुळे मला यायला टाइम आहे. आणि तेवढ्यातच सखी पुन्हा प्रश्न करते, मा मा म्हणजे कोण? आणि तेव्हा मात्र काना म्हणतो की मा, अरे मा नाही, राजलक्ष्मी असं मी म्हणालो. आणि तेव्हा मात्र सखीला कळत नाही की काना असं का करतोय आणि त्यानंतर सखी म्हणते बरं ते जाऊ दे, तू लवकर आमरस तयार करण्यासाठी खाली ये. आणि त्यानंतर ते दोघे जण आता आमरस तयार करणार असतात, परंतु कानाला एक प्रकारची धाकधूक वाटत असते, भीती वाटत असते. त्यालाच कळत नाही की आज असं का होतंय, एवढं बेचैन का होतंय. किरणने तशी कल्पना दिलेली असते की जर काही विचित्र घडलं तर तू कसं फेस करणार आहेस, परंतु कानाला एवढी कल्पना नसते की असं काहीतरी घडेल की ज्यामुळे सखी माझ्यापासून कायमची दुरावली जाईल. कारण की प्रेक्षकांनो, आपण पाहतो की आता आमरस तर तयार होतो, गोडवा नात्यामध्ये सुद्धा तयार होतो. सखी आणि काना हे दोघे जण आमरस बनवत असताना आपल्याला पाहायला मिळतं त्या दोघांचं प्रेम सुद्धा फुलताना दिसत असतं. त्यानंतर सगळी तयारी होते आणि राजलक्ष्मी किर्लोस्कर ही फायनली घरी येते. घरी आल्यानंतर जेव्हा कानाला इकडे कळतं की ही सरकार आहे, तेजस्विनी कामत नाहीये आणि त्यानंतर काना स्वतःहून खाली येऊन सखीला थांबवतो, कारण की सखी जे पाऊल उचलत असते ते मात्र सखीसाठी खूप धोकादायक असतं, कारण की ही सगळी प्रॉपर्टी आता तेजस्विनी कामतच्या नावावर म्हणजे सरकारच्या नावावर होणार असते. आणि काना खाली येऊन हे सगळं सत्य सर्वांसमोर आणतो आणि त्याला वॉशरूम मध्ये सुद्धा ज्या लेन्स सापडतात त्यावरून सुद्धा कानाला प्रश्न पडतो की हे सगळं आता कसं, कारण की घरात तर हे नव्हतं, तर मग हे आलं कुठून. आणि आपण पाहतो की यावर सुद्धा काना विचार करू लागतो. त्यानंतर जेव्हा काना सांगतो की सखी मॅडम, अहो यांना ओळखा, या कोण आहेत, या तुमच्या आई नाही आहेत,
आणि तेव्हा मात्र सरकार म्हणते की मग काना तू माझं खरं खोटं करतोयस तर मग तू कोण आहेस हे सुद्धा सांगून टाक. राजलक्ष्मी किर्लोस्कर तुझ्या कोण आहेत, तर तुमच्या दोघांचं नातं काय आहे हे सुद्धा समजायला पाहिजे. तू या घरात कसा एंटर झाला, कोणत्या उद्देशाने एंटर झाला आणि तू हे सगळं कशासाठी केलंस. कामत कुटुंब उद्ध्वस्त करण्यासाठी, त्यांचा बिझनेस हडपण्यासाठी तू हे सगळं केलंस. तुला असं काय वाटलं, तुला असं वाटलं असेल की हे सगळं जे आहे हे सखीचं आहे आणि ही 21-22 वर्षाची मुलगी काय करू शकते. आणि त्यानंतर तुला हे समजू लागलं, तुला हे कळालं की हे सगळं काही तुझं होऊ शकतं आणि म्हणून तू कामत या एम्पायरला, या बिझनेसला पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचा विचार केलास आणि त्याची सुरुवात पण तू केलीस. सखीसोबत लग्न केलंस. त्यानंतर सरकार बोलत असते की हे सगळं आमच्या कंपनीसोबत घडलं. मनस्विनी कशीही जरी असली तरी तिने हे सगळं सांभाळलं होतं. ती हा बिझनेस व्यवस्थित सांभाळत होती. परंतु जेव्हापासून तू आलास त्यानंतर सगळंच काही बदललं. कामत कुटुंबाचे एम्प्लॉई सुद्धा तुझ्या कंपनीमध्ये काम करू लागतात आणि सगळे जे कॉन्ट्रॅक्ट हे कामत कुटुंबाला मिळणार असतात, कामत बिझनेसमध्ये ते इन्व्हॉल्व होणार असतात, ते सुद्धा तुझ्या कंपनीमध्ये इन्व्हॉल्व करतात. कारण की किर्लोस्कर कंपनीचा एकच वारस आहे आणि तो म्हणजे कबीर किर्लोस्कर. आणि कबीर किर्लोस्कर कोण आहे, तर तू काना, तू आहेस. बरोबर ना? मी काही चुकीचं बोलतीये का? आणि हे तू सखीपासून लपवलंस. कशासाठी लपवलंस? तू तर एक स्वयंवर घेऊन इथे आला होतास तेव्हा सुद्धा तू तुझी खरी ओळख सांगू शकला असतास. असा काहीच प्रॉब्लेम नव्हता. कारण की सखीने असं थोडी ठरवलं होतं की एका साधारण मुलासोबत तिला आयुष्य काढायचंय किंवा तो मुलगा चाळीतलाच पाहिजे, त्याचं कोणीच मागे पुढे नकोय, त्याला कोणते आई वडीलही नकोय. असं काही होतं का सखीचं? नव्हतं. परंतु एक सिंपती गेन करण्यासाठी तू तिच्या समोर अशा पद्धतीने उभा राहिलास आणि तिचं सगळं काही हडपण्याचा तुझा प्रयत्न आहे. आणि आता ही प्रॉपर्टी माझ्या नावावर होतीये तर तुला असं वाटतंय की आता मात्र तू काहीच करू शकणार नाहीस. कारण की सखीसोबत लग्न करून तुला हे पूर्ण वैभव हवं आहे आणि यासाठी तुझा हा खेळ होता. असं मात्र जे काही सरकार आरोप करत असते ते मात्र धक्कादायक असतात. आता मात्र काना खोटं बोलू शकत नाही. कारण की सत्य समोर असतं. राजलक्ष्मी किर्लोस्कर या समोर उभ्या असतात. परंतु ज्या पद्धतीने तेजस्विनी कामत आरोप करतायत ते ऐकून मात्र राजलक्ष्मी किर्लोस्कर ओरडतात. त्या बोलतात की मला माहीतच होतं, त्यामुळेच मी इथे येणार नव्हते. कारण की तुमच्या घरामध्ये फक्त आतापर्यंत तमाशेच झालेले आहेत. तुम्ही कधीच कोणतीच गोष्ट ही आनंदाने करूच शकत नाहीत. आणि हो, आहे तो कबीर किर्लोस्कर. कारण की सखी विचारते की काना आई काय म्हणतेय. आणि त्यानंतर मात्र काना शांत उभा असतो आणि तेव्हा राजलक्ष्मी म्हणते, अरे काना, कोण काना? कबीर किर्लोस्कर आहेस तू आणि असं सगळं काही तू ऐकून घेतोयस. कशासाठी ऐकून घेतोयस? कसला गुन्हा आहे तुझा? आणि तू सांगून टाक. हो, आहेस तू कबीर किर्लोस्कर आणि हे सगळं तुमची कंपनी हडपण्यासाठी केलेलं नाहीये. आणि तेवढ्यातच काना मात्र राजलक्ष्मीला बोलण्यासाठी थांबवतो. कारण की जे काही त्याच्या आईसोबत, त्याच्या वडिलांसोबत घडलेलं आहे हे मात्र त्याला जगासमोर आणायचं नसतं. कारण की त्याचा उद्देश पूर्ण झालेला नाहीये आणि त्याला समजलंय की ही जी समोर आहे ही सरकार आहे. आणि त्यामुळे राजलक्ष्मीचं मध्येच बोलणं थांबून काना मात्र सखीकडे पाहत असतो. सखी, मला एक चान्स दे. मी तुला काय सांगतोय, मी कबीर किर्लोस्कर आहे का मी काना महाडिक आहे हे जास्त महत्वाचं आता राहिलेलं नाहीये. ही समोर जी उभी आहे ही मात्र तेजस्विनी कामत नसून ही सरकार आहे. आणि जी दरीत कोसळली होती ती मात्र तुझी आई आहे सखी. आणि तुझी ती आई होती हे ऐकल्यानंतर सखीला काहीच कळत नाही. परंतु ज्या पद्धतीने आरोप हे सरकारने कानावर केलेले असतात त्यामुळे मात्र सखी पूर्णपणे कोसळून जाते. तिला कळत नाही की खरंच कानाने माझ्यासोबत एवढा मोठा विश्वासघात केलाय. सगळ्या गोष्टी तिच्या समोर स्पष्ट दिसत असतात. कारण की राजलक्ष्मी किर्लोस्करांचा नातू म्हणजे हा कबीर किर्लोस्कर आहे. आणि ज्या पद्धतीने बिझनेसमध्ये गोष्टी घडलेल्या असतात त्यावरून मात्र आता सखीला असं वाटू लागतं की खरंच कानाने माझा वापर हा त्याच्या बिझनेससाठी केलेला आहे. त्यानंतर मात्र सखी कानाच्या थोबाडीत देते आणि ती जाब विचारते की का इतके वर्ष माझ्या आईने मला छळलं, हे सगळं तुला माहित होतं, तू माझ्यासोबत प्रेमाचं नाटक केलंस आणि आता अशा पद्धतीने तू उभा आहेस, तू काही बोलणार नाहीयेस का? बरोबर आहे, तुझी काही लायकीच नाहीये माझ्यासमोर तोंड उघडण्याची. कारण की तुलाही माहितीये की माझं मनापासून तुझ्यावर प्रेम आहे. परंतु तू मात्र माझ्या प्रेमाचा विश्वासघात केलायस काना. सॉरी कबीर किर्लोस्कर. चालता हो इथून, असं म्हणून
सखी स्वतःहून कबीर किर्लोस्करांचा हात पकडून ती त्याला घराबाहेर काढते आणि त्यानंतर राजलक्ष्मी सुद्धा आता तिथून जाणार असते आणि जाताना मात्र राजलक्ष्मी जे काही बोलते ते मात्र कान्हा आणि सखीचं नातं हे संपण्यातच जमा झालेलं असतं. कारण की राजलक्ष्मी किर्लोस्कर म्हणते की आज मी ज्या उद्देशाने या घरात आले होते तो उद्देश मात्र बाजूला जातोय. कारण की माझा असा उद्देश होता की कबीर किर्लोस्कर आणि सखीचं लग्न व्यवस्थित व्हावं, परंतु आता मात्र कधीच कबीर किर्लोस्करांचं तोंड सुद्धा आणि नाव सुद्धा या घरात निघणार नाही आणि तुझा माझ्या कबीरशी कसलाही संबंध राहणार नाही, असं मात्र राजलक्ष्मी ही ओरडून बोलत असते. कान्हा हतबल झालेला असतो कारण की त्याला समजत असतं की ही जी आता सरकार आहे ही मात्र सखीला चांगलीच कचाट्यात अडकवणार आहे आणि जर सखीने प्रॉपर्टी पेपरवर सह्या केल्या तर सगळंच काही अनर्थ घडेल असं मात्र कान्हा विचार करत असतो आणि त्यामुळे त्याला घरातून जाताना पावलं ही जड असतात. कारण की सखी त्याला संकटात दिसत असते, परंतु आता राजलक्ष्मी समोर पर्याय नसतो. राजलक्ष्मी कबीरचा हात धरून ती मात्र स्वतः त्याला तिथून घेऊन जात असते. परंतु आता आपण पाहतो की सखी ही पूर्णपणे कोलमडलेली असते आणि ही आता सरकारला हवं होतं. कारण की एकतर आता किर्लोस्कर कंपनीबद्दल आता सगळेच कॉन्ट्रॅक्ट हे आता रद्द होणार असतात आणि त्याचबरोबर आता कान्हा आणि जो सरकारचा लपंडाव असतो तो सुद्धा संपलेला असतो. परंतु प्रेक्षकांनो, सरकारसोबत कोण लपंडाव सुरू करणार आहे हे मात्र आता इंटरेस्टिंग होणार आहे. अंत असती प्रारंभ ही महिला कोण आहे आणि सरकार आणि तेजस्वी कामतचे जे व्हिडिओ तिने शूट केले त्यामागचा तिचा हेतू काय आहे हे आपल्याला पुढील भागात समजणार आहे. तर प्रेक्षकांनो, लपंडाव ही मालिका पाहण्यासाठी तसेच मालिकेच्या लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका.